मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात अन्न व औषध प्रशासन बुलढाणा पथकाला मोठे यश आले आहे। शेगाव येथील वरवट रोडवर 13 जून रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत गुटख्यासह तब्बल 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने गुटखा माफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह खासगी वाहनाने शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते। गुप्त माहितीच्या आधारे शेगाव वरवट रोडवरील यादव बेकरी समोर संशयित अशोक लेलँड मालवाहू कंटेनर अडवण्यात आला। वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा मोठा साठा आढळून आला। प्रशासनाने 20 लाख रुपये किमतीचे वाहन आणि 50,13,920 रुपयांचा गुटखा असा एकूण 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223, 274, 275, 126, 3, 5 आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006च्या कलम 26, 27, 3 आणि 59 अन्वये गुन्हा नोंदविला आहे। या धडक कारवाईमुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले असले तरी स्थानिक शेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बुलढाणा आणि खामगाव येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला शहरात येणाऱ्या अवैध गुटख्याची अचूक माहिती मिळते, मात्र स्थानिक पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक का करत आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे। अवैध व्यावसायिकांवर स्थानिक प्रशासन कधी चाबूक चालवणार की कबुतराप्रमाणे डोळे बंद करून सुस्त राहणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।